हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. तर आज आम्ही चाललो आहेत निफ्टीला आणि शुभमच्या लग्नाचं तिथे सवासणी येतात. तर सगळं आवरले घरचं आणि निफ्टीच्या नाव आम्हाला घ्यायला आले येतं. तर शिवांश ताई आणि मी चाललो येतं. राणा बाय कर ना शिव. आणि आता आम्ही निघालो होतो तर 8-8:30 वाजलेले होते आणि जाता जाता चुलतीचा फोन आला होता भाजीला घेऊन या. तर भाजीला पण घेतलं. आता आम्ही मेथीची भाजी घेतली आहे आणि मिरच्या ते सांगितलं होतं चुलतीने फोन करून, तर मिरच्या ते घेतलंय. आणि हा माझा वडिलांचाच गहू आहे आणि गहू खरंच खूप छान होता. तर आम्ही गेल्यानंतर यांची चालली लगेच तयारी मम्मीची चालू आमटीची. होती आमटीची तयारी. आणि ही माझ्या आत्याची सून होती तर ती कालच आलेली होती आणि गेलो त्यावेळेस पुरण पण शिजलेलं होतं. तर त्या डाळीतलं पाणी काढून घेतलं आणि लगेच पुरण परतायला टाकलं होतं. आणि गावाकडं म्हणलं ना असा चुलीवर स्वयंपाक पटकन होतो. आणि त्यांच्या पण माझ्या चुलत आजीन त्या आलेल्या होत्या. तर त्याच्यानंतर थोड्या वेळातच आल्या होत्या. तर पटकन म्हणजे त्या पण स्वयंपाक करू लागले पटपट. तर पुरण परतून झाला आणि प्रियांका आणि मी लगेच ते गहू दळायचा सोऱ्या असतो ना त्याच्यातच पुरण करून घेतलं होतं. त्याच्यानंतर 11-12 वाजले आणि मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलं होतं. मी असं निफ्टीला गेले ना तर आम्ही असंच जेवण करतो सगळेजण. तर लगेच स्वयंपाकाला लागलो होतं. तर इथे चाललं होतं माझ्या आत्याची सून आहे ना भजे करत होती. तर तिच्या हातचे भजे पण छान होतात आणि इथं प्रियांका त्या नैवेद्य करत होत्या. तर बऱ्याच सवासणी घालावं लागतात. तर 100-150 नैवेद्य लागतो. मग बराच वेळ लागतो नैवेद्याला. आणि थोड्या वेळात सगळेच म्हणजे यायला लागले होते. तर मम्मीची चालली होती आमटीची तयारी आणि या भज्यामध्ये ना असं गरम तेल ओतलं ना तर भजे छान होतात. लगेच मम्मीनी आणि माझ्या मोठ्या बहिणीने आमटी पण टाकून घेतली होती. तर मम्मी ज्या पद्धतीने आमटी करते ना त्याच पद्धतीने मी पण आमटी करत असते आणि छान होते तशा पद्धतीने केल्यावर. हे कांदा आणि कोथिंबीर वाटून घेतलेलं होतं आणि खोबरं लसूणचं वाटण होतं. आमटी खरंच छान झाली होती. आणि व्हिडिओ थोडासा लेट येतो आहे 2-3 दिवस. आमटी झाली होती तर ऋतुजा एकदा म्हणजे हलवून घेत होते तिला फक्त. आणि आता नैवेद्य घेऊन जायचं होतं. आजोबा नारळ पण सोलत होते आणि पोळ्या पण करायला चालू केल्या होत्या. त्याच्यानंतर नैवेद्य भरून घेतले आणि ओटीचं सामान पण काढलं. नंतर त्यांच्या सवासणी यायला वेळ होता तर आम्हीच म्हणजे सवासणी बसून घेतलं होतं. तर आम्हाला या घरी यायला पण उशीर होणार होता. आणि मम्मी त्यांच्या इथे ना भरपूर असे फुलं येतात आणि झाडं पण भरपूर येतात आणि मस्त म्हणजे सगळे देवांना फुलं त्यांचे घरचेच असतात. त्याच्यानंतर सवासणी यायला चालू झालं होतं आणि खेड्यात कसं सगळे रानात जात येतात तर सवासणी यायला वेळच लागतो. तर आमचं जेवण झाल्यानंतर आम्ही शेतात गेलो होतो. तर आणि खूप छान वाटलं तिथं गेल्यानंतर. आता 6-6:30 वाजले होते आणि असं शेतात खरंच भारी वाटतं. तर त्याच्यानंतर आम्ही लगेच निघालो. असा होता आमचा दिवस आज.